का नाही केलास? हा, असं करणारस का? नाश्ता का नाही केलास अजून? तुमसे ना हो पाएगा केडी सर. अहो जरा रोमॅन्टिक व्हा, जरा रोमॅन्टिकपणाने बोला ना. एक काम करतो, मी जे बोलतो तेच तुम्ही बोला. तू नाही खाल्लंस तर मी पण उपाशी राहील ना. हे बघ, तू नाही खाल्लंस ना, मी पण नाही खाणार. हा, गोंडू बेबी असं लावा लागतं ना. हा बोला ना केडी सर. बोला बेबी काहीतरी बोला ना. हा मनी माऊ बेबी. हा, बापरे, केदार असं कधीपासून बोलायला लागला? नाही, बोलत असेल कदाचित, माझ्या समोर नसेल बोलला. पण आता काय, आता मला सगळंच माहितीये म्हणून उघडपणे सुद्धा बोलायला लागला असेल. वा वा, मस्त प्रोग्रेस आहे केडी सर, मस्त प्रोग्रेस आहे. शाबास शाबास शाबास. आता तुमची मनीमाऊ असं म्हणेल की तू म्हणतोस तर मी खाऊन घेते, मग तुम्ही त्यावरती काय म्हणाल? गुड गर्ल. छी, असं कोण बोलताय? असं वाटलं की जुळं अंगावरून गेलं. अरे फातिमा दादा असंच बोलतात मुली, समज ना. तू जर मुलींसारखं वागायला सुरू कर. दादा बेटा बोलू नको, असं जास्त बोलतोस अरे तू. कमांड तिला समजाव ना. तुम्ही कशाला मारायचं नाही असं नाही. आई सांगते, तिला समजाव. अरे त्यांना सांगा काहीतरी. आधी माझ्याशी बोल, मी थांबलोय ना तुझ्यासाठी. हो तुमच्याशीच बोलतोय, पण हा फातिमा दादा बघा ना मध्ये चहा चहा आणला होता तुझ्यासाठी. चांगली प्रोग्रेस आहे केडी सर. आता एक कविता होऊन जाऊ दे. हा हा आता कविता? हा मग अहो तुम्ही आमचे सुपरस्टार शीघ्र कवी आहेत. अशा बॉस समोर येत असं समजा आणि होऊन जाऊ द्या ना एखादी कविता मस्त आहे ना. Right? तुझ्या आठवणीत अश्रूंच्या ओझ्याने जड झाले खांदे माझे, माझे खांदे झाले जड. ही कविता ऐकवणार आहात केडी सर? अहो प्रपोज करायला चाललंय की ब्रेकअप करायला चाललाय? बरं ठेवू आता फोन. मनी माऊ नाही 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 केडी सर, असाच फोन ठेवू नका. मी तुम्हाला आधीच सांगतो, आपण ना आता फोन ठेवल्यावर भांडूयात. ओके, सगळ्यात पहिलं कोण फोन ठेवतो बघूयात. हा, मी नाही कट करणार तुमचा फोन, तुम्ही कट करा ना. नाही नाही, आधी तू फोन कट कर. आधी तू. एवढ्या सुंदर मुलीचा फोन मी कसा कट करू शकतो? हा, पहिले आप. पहिले आप. ओके, आपण एकत्र फोन ठेवूया. हा, 1 2 3. नाही ठेवलास ना तू फोन, तर वाटलंच होतं मला. आता पुन्हा एकदा 1 2 3. वाटलंच. तुझ्याशी ना बोलतच राहा वाटतं मला, फोनच ठेवू वाटत नाही. केडी सर, आता हा काउंट मी करतो. ओके, 1 2 3. चावट तुटले. एक गप बावळट. मला आधी त्याला भेटणं गरजेचं आहे. मग तो जर रेडी असेल भेटायला तर मग मी ऑफिसमध्ये त्याला बोलवतो भेटायला. हा म्हणजे ऑफिसमध्ये आलो की काय झालं अशी का बघतेस? मी परत काहीतरी चुकीचं केलं असेल. नाही 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 नाही, तू तू एवढी इन्फॉर्मेशन फाइंड आउट केली आहेस. मला मला खूप छान वाटतं. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. व्हेरी गुड. थँक्यू सो मच ताई. बरं पण युवराज, ही खूप सेन्सिटिव्ह केस आहे आणि ह्यात आता तू सुद्धा इन्व्हॉल्व्ड आहेस. त्याच्यामुळे तुझ्याकडे जी इन्फॉर्मेशन येईल ती कुठेही बाहेर जाता कामा नये, कोणालाही याच्याबद्दल कळता कामा नाही. कारण ह्याच्यात खूप मोठी मोठी लोक इन्व्हॉल्ड आहे. कारण याच्यात स्पेशल क्राईम युनिट सुद्धा इन्व्हॉल्ड आहे. ओके ताई, तू मला एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहेस की नाही, माझ्यावर विश्वास ठेव. मग आता सोड सगळं माझ्यावर, तू नको टेन्शन घेऊस. मी करेन, मी 100% ट्राय करेन. ओके, आय लव्ह युअर एनर्जी. ते त्याचं काय एवढं, चालायचंच. आता तुला तर सगळंच माहिती आहे. हो, पण इथून पुढे तुझी प्रायव्हसी पाळली पाहिजे ना. नाही असं काही नाहीये. असं कसं नाही? तुला म्हणजे तुझं चहा घे ना, गार होईल तो. तुझं फोनवर वगैरे बोलून झालं असेल तर मला जरा एका विषयावर बोलायचं होतं. हा बोल ना बॉस. आणि प्लीज इतकी फॉर्मल नको ना वागूस. म्हणजे बघ, तू काही चुकीचा अर्थ घेऊ नकोस, पण तुझी गर्लफ्रेंड कोण आहे? म्हणजे ती कोण आहे, काय करते, कुठे राहते, कशी दिसते, काहीतरी सांग ना. तू हे असं अचानक? अचानक नाही काही. आता
तू मला नकार दिला असलास तरी मैत्री आहे ना आपल्यात अजून. मग म्हणून विचारलं मी. सांग ना कोण आहे ती? आत्ताच सांगू? हो का? नाहीतर एक काम कर ना, भेटच घालून दे. काय झालं? ठीक आहे ना सगळं? तुझी अशी इच्छा नाहीये का की आम्ही भेटावं? तुला नाही आवडलं का मी असं अचानक विचारलं ते? नाही ठीक आहे, तसं असेल तर तसं सांग ना मला की मला नाही आवडलं तारिणी म्हणून. मी नाही विचारणार परत. म्हणजे आता तुला मैत्री ठेवायची नसेल तर तसंही सांग, काहीच प्रॉब्लेम नाही. मी असं काहीच म्हणत नाहीये की मैत्री ठेवायला नाही, पाहिजे. नाही. काही अशी अपेक्षा नाहीये माझ्याकडनं. तसं काही नाही बॉस. तू तिला अशी भेटू शकतेस. म्हणजे अशी तुला काय भीती वगैरे वाटतेय का की मी तिला सांगीन माझं तुझ्यावर? तुझं माझ्यावर? कुठे काय? काही नाही. मी काहीतरी उगाच वेड्यासारखं बोलणार होते. पण आता माझ्या मित्राची होणारी बायको आहे म्हटल्यावर मी भेटायला हवं ना तिला. कदाचित आमच्यातही मैत्री होईल. सावकाश. काय झालं? परिस्थितीचे चटके. काय? चटके? ऊन केवढं वाढलंय ना. असं एवढ्या उन्हात कसं भेटणार तुम्ही? अरे मग संध्याकाळी भेटू, त्यात काय एवढं? ऊन उतरलं ना की मग भेटू. पण तू भेट घालून देशील ना? भेट घालून देशील ना? नाहीतर नाही थांब. म्हणजे भेट घालून देशील.